बेंगळुरू येथील एका AI कंपनीचे CEO असलेल्या महिलेने आपल्याच पोटच्या मुलाचा खून केल्याची घटना गोव्यामध्ये घडली आहे। सूचना सेठ असे या महिलेचं नाव आहे। तिने ही हत्या घटस्फोटानंतर आपल्या मुलाची व आपल्या पतीची भेट होऊ नये म्हणून आपल्या 4 वर्षाच्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। नमस्कार, मी प्रकाश मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूयात कोण आहे सूचना सेठ। सूचना सेठ ही एक विख्यात डेटा सायंटिस्ट आहे। बेंगळुरूमध्ये एका नामांकित AI कंपनीची ती CEO सुद्धा आहे। सूचनाचं शिक्षण सुद्धा अमेरिकेतील नामांकित समजल्या जाणाऱ्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीत झालं आहे। पण नेमकं प्रकरण काय आहे ते आपण पाहूयात। 2010 साली सूचना सेठ हिचा विवाह वेंकटरमण यांच्याशी झाला। 2019ला या जोडप्याने मुलाला जन्म दिला। पण गेल्या अनेक दिवसापासून या दोघांचं सतत भांडणं होत होती। त्या दोघांनी न्यायालयात तसा घटस्फोटासाठी अर्ज केला। काही काळाने वेंकटरमण यांनी मुलाला दर रविवारी भेटण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली। न्यायालयाने त्यांना तशी परवानगीही दिली। रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी बाप मुलाची भेट होऊ नये म्हणून त्या सूचना सेठ हिने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केली। कशी केली हत्या ते आपण पाहूया। सूचना सेठ हिने 6 जानेवारी रोजी गोव्याच्या कांडोलीम येथील हॉटेलमध्ये चेक इन केलं। न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार 8 जानेवारी रोजी वेंकटरमण यांच्या मुलाला भेटण्याचा वार होता। 7 तारखेला वेंकटरमण यांनी मुलाला बोलण्यासाठी व्हिडिओ कॉल केला, पण सूचना सेठ हिच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही। सोमवारी सूचना हिने हॉटेलमधून चेकआउट केलं। त्यांनी हॉटेल स्टाफला गोवा टू बेंगलोरपर्यंत टॅक्सी बुक करायला सांगितली। चेकआउट करताना त्या एकट्याच जात असल्याचं हॉटेल स्टाफला दिसलं। हॉटेल स्टाफने मुलाबद्दल विचारले असता मुलगा आपल्या मित्राकडे असल्याचं सांगितलं। नंतर रूम साफ करण्यासाठी हॉटेलचे कर्मचारी तिच्या रूममध्ये गेले असता रूममध्ये त्यांना रक्ताचे डाग दिसले। हॉटेलमध्ये आपल्या मुलासोबत आलेली सूचना ही एकटीच गेली आणि रक्ताचे डाग पाहिल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला। त्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क केला। पोलिसांनी लगेच टॅक्सी चालकांशी संपर्क साधला। मुलाविषयी तिच्याशी चौकशी केली असता तिनेही पोलिसांना मुलगा आपल्या मित्राकडे असल्याची माहिती दिली। कशी झाली मग ही अटक? सूचना ही खोटी माहिती देते हे पोलिसांच्या लक्षात आलं। पोलिसांना ड्रायव्हरशी कोकणी भाषेत संवाद साधला व ड्रायव्हरला टॅक्सी बेंगलोरमधल्या एका पोलीस स्टेशनमध्ये नेण्याची सूचना केली। टॅक्सी ही बेंगलोर स्थित पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच तेथील पोलिसांनी टॅक्सीची तपासणी केली असता मृतदेह बॅगमध्ये आढळून आला। लागलीच पोलिसांनी सूचना सेठ हिला अटक केली। सध्या न्यायालयाने सूचना हिला 6 दिवसाच्या रिमांडवर पाठवलं आहे। पेशाने एक डेटा सायंटिस्ट आणि एका AI कंपनीची CEO असलेली महिला पण असं कृत्य करू शकते हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। तिने केलेल्या या कृत्याने तिला आता जेलची हवा खावी लागणार आहे हे मात्र नक्की। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।